श्री स्वामी समर्थ. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आजचा अनुभव आपल्याला एका दादांनी पाठवलेला आहे आणि दादांनी सांगितलेली गोष्ट इतकी रहस्यमय आहे की ऐकत असताना मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण कधी-कधी आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्या क्षणी त्या साध्या वाटतात, पण काही वर्षांनी लक्षात येतं की त्या वेळेला काहीतरी अदृश्य शक्ती आपल्याला इशारा देत होती. दादांनी सांगितलं की माझं नाव किशोर आहे आणि मी सांगणार आहे तो अनुभव साधारण 8 वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळेस माझं आयुष्य खूप साधं होतं. मी एका लहानशा गावामध्ये राहायचो आणि जवळच्या शहरातल्या एका गोदामात नोकरी करायचो. रात्री उशिरापर्यंत काम असायचं आणि मग रात्रीच घरी यायचो. माझं छोटंसं कुटुंब, पत्नी आणि 2 लहान मुलं आणि आमचा संसार अगदी साधेपणाने चालू होता. पण माझी पत्नी मात्र खूप मोठी स्वामी भक्त होती. घरात रोज सकाळी स्वामींची आरती, नामस्मरण आणि गुरुवारी विशेष पूजा असायची. आणि एक दिवस तिने ठरवलं की घरात गुरुचरित्रांचं पारायण सुरू करायचं आणि त्यासाठी तिने घरात देवघर साफ केलं, स्वामींचा फोटो फुलांनी सजवला आणि अत्यंत श्रद्धेने पारायण सुरू केलं. पहिले 2 दिवस सगळं अगदी शांततेत आणि आनंदात पार पडलं. पण तिसऱ्या दिवशी रात्री माझ्यासोबत अशी घटना घडली की त्या दिवसापासून माझ्या आयुष्याची दिशा पूर्ण बदलली. त्या दिवशी मी रात्री साधारण 11 वाजता कामावरून निघालो होतो आणि गावाकडे येणारा रस्ता पूर्णपणे सुनसान होता. आजूबाजूला फक्त शेत आणि उंच झाडं होती. आकाशात ढग होते आणि वातावरणात एक विचित्र शांतता होती. मी नेहमीप्रमाणे चालत घरी येत होतो, पण थोडं पुढे गेलो तर मला रस्त्याच्या कडेला एक साधू उभा दिसला. त्या साधूचा चेहरा मला नीट दिसत नव्हता, पण त्याच्या अंगावर भगवे कपडे होते आणि हातात एक कमंडलू होतं. मी जवळ गेलो तेव्हा ते साधू अचानक माझ्याकडे पाहून हसला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाला, "दादा, घरी पारायण सुरू आहे ना?" हे ऐकताच मी अक्षरशः थबकलो. कारण मी त्या साधूला कधीच पाहिलं नव्हतं आणि मी त्याला काहीही सांगितलं नव्हतं. तरीही त्याला हे कसं माहीत असावं? हा विचार माझ्या डोक्यात आला. मी थोडा घाबरलो, पण तरीही मी विचारलं, "तुम्हाला कसं कळलं?" तेव्हा तो साधू पुन्हा हसला आणि म्हणाला, "जे सुरू केलं आहे ते पूर्ण करा, मध्ये सोडू नका, नाहीतर संकट वाढेल." हे ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. कारण त्याच्या आवाजामध्ये एक वेगळी ताकद होती. मी पुन्हा काही विचारणार इतक्यात अचानक जोराचा वारा सुटला. झाडाची पानं जोरात हलायला लागली आणि काही क्षणासाठी माझे डोळे मिटले आणि जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर कोणीच नव्हतं. तो साधू अचानक गायब झाला होता. रस्त्यावर फक्त मी एकटाच उभा होतो. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. त्या क्षणी मला खूप भीती वाटली आणि मी पटकन घरी आलो आणि पत्नीला सगळा प्रकार सांगितला. ती काही वेळ शांत बसली आणि म्हणाली, "अहो, कदाचित हा काहीतरी संकेत असू शकतो." पण आम्ही त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि आयुष्य पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं. पण आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की त्या रात्री भेटलेल्या त्या साधूच्या शब्दामध्ये एक मोठं रहस्य लपलेलं होतं. आणि काही दिवसातच माझ्या आयुष्यात अशा घटना घडायला लागल्या, ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य अक्षरशः 7 वर्षासाठी अंधारात जाणार होतं. दादांनी पुढे सांगितले की त्या रात्री भेटलेल्या त्या साधूचा प्रसंग मी मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगायचं तर त्या दिवसानंतर काहीतरी विचित्र माझ्या आयुष्यात सुरू झाल्यासारखं वाटू लागलं होतं. कारण त्या रात्रीनंतर 2 दिवस सर्व काही अगदी नेहमीसारखं चालू होतं. पण तिसऱ्या दिवशी सकाळपासूनच माझ्या मनामध्ये एक अनामिक भीती निर्माण झाली होती. कोणतंही कारण नसताना मन अस्वस्थ होत होतं. कामावर गेलो तरी लक्ष लागत नव्हतं आणि संध्याकाळी घरी परतल्यावर पत्नी पारायण वाचत बसलेली होती आणि घरात स्वामींचा मंत्र आणि अगरबत्तीचा सुगंध भरून राहिला होता. पण त्या दिवशी मला त्या सुगंधाऐवजी एक विचित्र थंडावा जाणवत होता. जणू घरामध्ये कोणी अदृश्यपणे फिरत आहे, अशी भावना मनामध्ये निर्माण होत होती. मी तेव्हा स्वतःला समजावलं की कदाचित थकवा असेल म्हणून असं वाटत असेल. पण त्या रात्री जे घडलं ते माझ्या आयुष्यात कधीही विसरता येणार नाही असं होतं. रात्री साधारण 2च्या सुमारास माझी अचानक झोप उघडली आणि मला असं वाटलं की घराच्या बाहेर कोणीतरी हळू आवाजात चालत आहे. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण काही क्षणांनी तो आवाज पुन्हा ऐकू आला.
जणू कोणीतरी अंगणात फिरत आहे. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं आणि मी हळूच उठून दरवाजाजवळ गेलो. दरवाजा उघडून बाहेर पाहिलं तर अंगण पूर्ण शांत होतं. चांदणं पडलं होतं आणि सगळीकडे एक विचित्र शांतता होती. पण अचानक माझी नजर अंगणाच्या कोपऱ्याकडे गेली आणि तिथे मला क्षणभर असं दिसलं की कोणीतरी सावलीसारखी आकृती उभी आहे. मी नीट पाहायचा प्रयत्न केला, पण पुढच्या क्षणाला ती सावली गायब झाली. त्या क्षणी माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला आणि मी पटकन दरवाजा बंद करून आत आलो. पण त्या रात्री झोप लागली नाही, कारण मला वारंवार त्या साधूंचे शब्द आठवत होते. जे सुरू केलं आहे ते पूर्ण करा, मध्ये सोडू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीने पारायण वाचायला सुरुवात केली, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र चिंता दिसत होती, कारण तिलाही त्या रात्री काहीतरी विचित्र स्वप्न पडले होते. ती म्हणाली की स्वप्नात तिला एक मोठं मंदिर दिसलं आणि त्या मंदिराच्या दरवाजाजवळ एक वृद्ध साधू उभा होता, जो तिला म्हणत होता की पारायण पूर्ण कर, मध्ये सोडू नकोस. पण त्यावेळी आम्हाला अजूनही या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळत नव्हता आणि आम्ही त्या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं नाही. पण त्यानंतर काही दिवसातच माझ्या आयुष्यात अशी विचित्र लक्षणं सुरू झाली की मला स्वतःलाच समजलं नव्हतं की माझ्यासोबत काय होत आहे. कधी अचानक डोळ्यासमोर अंधार यायचा, कधी कोणाचा तरी आवाज ऐकू यायचा, कधी रात्री झोपेतून उठून मी घराबाहेर जायचो आणि मला दुसऱ्या दिवशी त्याची काहीच आठवण राहायची नाही. माझ्या पत्नीला हे सगळं पाहून खूप भीती वाटू लागली होती, कारण ती म्हणायची की कधी-कधी माझ्या डोळ्यामध्ये एक विचित्र बदल दिसतो, जणू मी स्वतः नसून कोणीतरी वेगळाच आहे. आणि हळूहळू माझ्या तब्येतीमध्ये एवढा बदल होऊ लागला की मला कामावर जाणंही कठीण होऊ लागलं. शरीर थकून जायचं, ताप यायचा आणि मन सतत अस्वस्थ राहायचं. डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी साधं आजारपण समजून औषध दिली, पण त्याचा काहीच फरक पडत नव्हता. आणि त्या काळात घरामध्ये एक गोष्ट वारंवार घडत होती. जेव्हा जेव्हा पत्नी पारायण वाचायला बसायची, तेव्हा अचानक घरात कुठेतरी आवाज यायचा. कधी दरवाजा आपोआप हलायचा, कधी दिवा लुकलुकायचा आणि हळूहळू पत्नीच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आणि एक दिवस ती इतकी घाबरली की तिने पारायण थांबवण्याचा विचार केला. आणि कदाचित हाच तो क्षण होता, तिथून आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक काळ सुरू होणार होता. दादांनी पुढे सांगितले की त्या दिवसानंतर आमच्या घरामध्ये जणू काहीतरी अदृश्य सावलीच फिरू लागली होती, कारण माझी तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली होती आणि माझ्या वागण्यातही हळूहळू बदल दिसू लागले होते. सुरुवातीला आम्हाला वाटलं की कदाचित जास्त कामाचा ताण असेल किंवा शरीर थकलं असेल, म्हणून असं होत असेल. पण काही दिवसांनी गोष्टी इतक्या विचित्र होऊ लागल्या की आम्हालाच समजेनासं झालं की नेमकं काय घडत आहे. कारण मला अनेकदा असं वाटायचं की कोणीतरी माझ्या मागे चालत आहे. कधी अचानक थंड वारा जाणवायचा, कधी घरामध्ये बसलो असताना अचानक अंगावर काटा यायचा आणि डोकं जड व्हायचं. आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे रात्री झोपेतून उठून मी घराच्या बाहेर जाऊ लागलो होतो. माझ्या पत्नीने मला अनेक वेळा पाहिलं की मी अर्ध्या रात्री उठून अंगणात उभा असतो आणि रिकाम्या आकाशाकडे पाहत काहीतरी पुटपुटत असतो. ती मला हाक मारायची, पण काही वेळ मी तिचं ऐकतच नसे, जणू मी तिथेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मला त्या सगळ्या गोष्टींची काहीच आठवण राहत नसे. आणि ही गोष्ट पाहून पत्नी खूप घाबरली होती, कारण दिवसेंदिवस माझी अवस्था विचित्र होत चालली होती. कधी अचानक मला प्रचंड ताप यायचा, कधी मी खूप चिडचिड करू लागायचो, कधी अचानक शांत बसून राहायचो आणि कोणाशी बोलायचो नाही. डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी अनेक तपासण्या केल्या, पण रिपोर्टमध्ये काहीच सापडलं नाही. डॉक्टर म्हणाले की कदाचित मानसिक ताण असेल, म्हणून औषध दिली, पण त्यानेही काही फरक पडला नाही. आणि हळूहळू माझं काम बंद पडलं, कारण मी कामावर जायच्या अवस्थेतच नव्हतो. घरातील सगळी जबाबदारी पत्नीवर आली आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता की हे अचानक काय सुरू झालं आहे. मुलं मोठी होत होती, घरातील जबाबदाऱ्या वाढत होत्या आणि मी मात्र त्या सगळ्या गोष्टींपासून दूर झाल्यासारखं होतो. पण त्या काळामध्ये एक व्यक्ती मात्र कधीच माझ्या बाजूने दूर गेली नाही, ती म्हणजे माझी पत्नी. तिने खूप धीराने आणि श्रद्धेने माझी काळजी घेतली. अनेकदा तिला खूप भीती वाटायची, पण तरीही ती स्वामींचं नाव घेत राहायची. आणि एक दिवस तिच्या मनामध्ये अचानक विचार आला की कदाचित आपणच चूक केली आहे, कारण जे पारायण सुरू केलं होतं ते आपण भीतीपोटी मध्येच सोडलं आणि कदाचित त्याच कारणामुळे हे संकट वाढलं गेलं. हा विचार तिच्या मनात इतका घट्ट बसला की अनेक वर्षांनी तिने पुन्हा एकदा धाडस करून घरामध्ये गुरुचरित्रांचं पारायण सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला तिला खूप भीती वाटत होती, कारण मागच्या वेळेस काय झालं होतं ते तिच्या डोळ्यासमोर होतं. पण तरीही तिने स्वामींचं नाव घेतलं आणि पुन्हा एकदा देवघर सजवलं, फुलं अर्पण केली आणि अत्यंत श्रद्धेने पारायण सुरू केलं. पहिला दिवस शांततेत गेला, दुसरा दिवसही काही विशेष घडलं नाही. पण तिसऱ्या दिवशी एक अशी घटना घडली, जी आजही आम्ही विसरू शकत नाही. त्या दिवशी पारायण चालू असताना अचानक मला खूप बेचैनी वाटू लागली आणि मी उठून देवघरासमोर बसलो आणि काही वेळानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला स्वतःलाही समजलं नव्हतं की काय होत आहे. पण त्या क्षणी मनामध्ये एक विचित्र शांतता जाणवत होती आणि पारायण संपल्यावर मी अक्षरशः अनेक वर्षानंतर पहिल्यांदा पूर्णपणे शांत झोपलो. त्या दिवसानंतर हळूहळू माझी तब्येत सुधारू लागली. रात्रीचे विचित्र प्रकार थांबले, मन स्थिर होऊ लागलं आणि काही महिन्यातच मी जवळजवळ पूर्णपणे बरा झालो. आज त्या घटनेला अनेक वर्षे झाली आहेत आणि आता मी पुन्हा साधं आयुष्य जगतो आहे. रोज स्वामींचं नाव घेतो, घरातून बाहेर पडताना कपाळाला विभूती लावतो आणि मनामध्ये एकच भावना ठेवतो की जे काही घडलं ते कदाचित स्वामींचा इशाराच होता की श्रद्धा अर्धवट ठेवू नका. जे सुरू करता ते पूर्ण करा, कारण श्रद्धा आणि विश्वास हेच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. आणि दादांनी शेवटी इतकं सांगितलं की त्या काळामध्ये माझ्या पत्नीने आणि कुटुंबाने मला जो आधार दिला तो मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि स्वामींच्या कृपेनेच आज मी पुन्हा सामान्य आयुष्य जगतो आहे. तर असा हा दादांचा अनुभव होता, ज्यामध्ये संकटाचा मोठा काळ गेला, पण शेवटी स्वामींच्या कृपेने त्यातून मार्ग निघाला. तर मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशाच स्वामी भक्तांच्या अनुभवाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.